नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटी वर्ल्ड टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण 6 एप्रिलपासून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे 2400 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे. किती पैसे मिळणार? शेतकऱ्यांना 10,000 ते 17,500 रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो. काही जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान असल्यास अधिक रक्कम मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याला ही वेगवेगळी रक्कम मिळणार आहे, कारण कुणाचं सोयाबीन असेल तर कुणाचा कापूस असेल किंवा कुणाचं इतर पिकं असतील, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळी रक्कम मिळू शकते. शेतकरी बांधवांनो, पैसे कधी येणार? 6 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. DBTद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी मोठी अपडेट दिलेली आहे. 6 एप्रिलपासून पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. यासाठी 2400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मुख्य अपडेट: नुकत्याच झालेल्या बैठकीत केंद्र सरकार प्लस राज्य सरकार यांनी मिळून तब्बल 2400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विमा कंपन्यांना पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे 6 एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ. तर मित्रांनो, 2400 कोटी रुपयांचा पीक विमा जिल्ह्यानुसार या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. कशा पद्धतीनं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे ते पाहूया. बघा, पुणे जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये, नाशिक जिल्ह्यासाठी 88 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 92 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 87 कोटी रुपये, धुळे जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपये, नंदुरबार जिल्ह्यासाठी 65 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 95 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 75 कोटी रुपये, सांगली जिल्ह्यासाठी 78 कोटी रुपये, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 72 कोटी रुपये, बीड जिल्ह्यासाठी 98 कोटी रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 93 कोटी रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 85 कोटी रुपये, परभणी जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपये, हिंगोली जिल्ह्यासाठी 68 कोटी रुपये, नांदेड जिल्ह्यासाठी 97 कोटी रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 76 कोटी रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी 89 कोटी रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी 82 कोटी रुपये, यवतमाळ जिल्ह्यासाठी 94 कोटी रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी 66 कोटी रुपये, नागपूर जिल्ह्यासाठी 83 कोटी रुपये, वर्धा जिल्ह्यासाठी 71 कोटी रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 69 कोटी रुपये, गोंदिया जिल्ह्यासाठी 67 कोटी रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 86 कोटी रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 64 कोटी रुपये. तर अशा प्रकारे या जिल्ह्यांना निधी पीक विम्याचा आलेला आहे. तर कोणाला पीक विमा जमा होत आहे ते देखील पाहूया. म्हणजे कोणाला पीक विमा मिळणार हे देखील पाहूया. ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्यांचं नुकसान नोंदवलं गेलं आहे, इतर कोणत्याही कारणामुळे असेल, जसं की पावसामुळे, पूर असेल किंवा दुष्काळ, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि ज्यांचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे DBTसाठी, अशा शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे. तर कोणाला पीक विमा मिळणार नाही ते देखील पाहूया. पीक विमा भरलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही आहे. त्याचबरोबर नुकसान नोंदवलेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार नाही आहे. ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. त्यानंतर ज्यांचं आधार लिंक नाही त्यांना पीक विमा मिळणार नाही. तसंच ज्यांचं बँक खातं बंद आहे त्यांना देखील या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर खाली त्यांच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. त्यांचा नंबर आहे 1447. या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या पीक विम्याची स्थिती पाहू शकता. धन्यवाद.